पुन्हा एकदा आपण मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित आपल्या सोबत आहेत। सर, आपण कुठे आहात आणि सध्या तिथली काय परिस्थिती आहे? दीपाली, सध्या मी मुंबईच्या सायन एरियामध्ये आहे। हा मध्य मुंबईचा एक भाग आहे आणि सोमय्या हॉस्पिटलच्या समोर तुम्ही पहा, हा सर्व्हिस रोड ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हा सर्व्हिस रोड आहे। तो पूर्णपणे पाण्याहून तुंबलेला आहे। तुम्ही पाहू शकता की इथे मोठ्या प्रमाणावर पाणी इथे साचलेलं आहे आणि जी ट्रॅफिक उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईकडे चाललेली आहे, याचा परिणाम त्या ट्रॅफिकवर पण होत आहे। ठाण्याहून नाशिकहून जे वाहन येत आहेत मुंबई शहरांसाठी ते हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा वापर करतात आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ट्रॅफिकची कोंडी झाली आहे, कारण की इथे मोठ्या प्रमाणावर इथे पाणी साचलेलं आहे। परवा रात्रीपासून जे पाऊस सुरू होता त्याचा परिणाम अजूनही इथे दिसत येत आहे आणि इथे जर इथून तुम्ही पुढे गेला तर गांधी मार्केट आणि माटुंगाचा एरिया आहे, पुढे दादरचा एरिया आहे, तिथे पण अशीच परिस्थिती पाहायला दिसून येते। निश्चित सर, धन्यवाद। हा सायनचा इलाका आहे। सोमय्या हॉस्पिटल च्या समोरचा जो सर्व्हिस रोड आहे तिथे ची ही परिस्थिती आहे। इथे तुम्ही पाहू शकतात की कंटिन्युअसली सतत जे पाऊस सुरू आहे परवा रात्रीपासून, त्यामुळे इथून पाणी निघत नाही। BMCने एक पंप देखील लावलेला आहे पाणी काढण्यासाठी, तरीही त्याचा काही परिणाम इथून दिसत नाही। सतत जी पाऊस होत आहे त्यामुळे इकडचा जे पाण्याचा लेवल आहे तो सतत वाढत चाललेला आहे। दीपाली, निश्चितच सर, या प्रियदर्शनी परिसरात अगदी रस्ते हे जलमय झाल्याचं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।